नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानेश्वरी किचन कट्टा या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत एक खास स्वादिष्ट आणि विशेषतः म्हणजे कच्च्या आंब्याचे पापड. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे 3 आंबे कच्चे स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यावरती साल काढून घ्यायचे, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तयार झालेले आंब्याचे तुकडे मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचे. त्याची एकदम स्मूथी पेस्ट तयार करून घ्यायची. तयार झालेली पेस्ट आहे ती चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची. आंब्याची राहिलेली जी साल असते ती चाळणीच्या साहाय्याने वर राहते. सगळ्यात स्वतः हा बाजूला होतो. आता हा आंब्याचा पल्प तयार झाला आहे. कढईमध्ये हा पल्प टाकून घेऊ. त्यामध्ये आता अर्धी वाटी साखर ॲड करू. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा काळं मीठ टाकून घ्यायचे. त्याला सैंधव मीठ असेही म्हणतात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणताही फूड कलर ॲड करू शकतो. ते मी कच्च्या आंब्याचा पापड बनवला आहे त्यामुळे मी हिरवा कलर ॲड केला आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण एकजीव झाल्यास त्यामध्ये काळी मिरी पावडर ॲड करायची. तयार झालेले मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सारी चव एकत्र येईल आणि आपल्या पापडांना उत्तम चव मिळेल. हे तयार झालं आहे मिश्रण. एका प्लेटला तेल लावून घ्यायचं. तयार झालेले जे हे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये पसरवून घेऊ. पूर्ण जे हे मिश्रण आहे आंब्याचं ते पूर्ण ताटामध्ये पसरून घ्यायचं. तयार झालेलं मिश्रण हे 1 दिवस उन्हात वाळवण्यासाठी ठेवून द्यायचं. हे बघा किती छान दिसत आहे पापड. मी याला 1 दिवस उन्हात ठेवलं होतं. तर चला आपण याला कट करून घेऊ. याचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहेत. आपण आपल्या आवडीनुसार याला कट करून घेऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा चटपटीत पदार्थ आहे. लहान मुलांना तर खूप खूप आवडतो. तर चला आपण आता याचे रोल बनवून घेऊ. आपल्याला हवे असेल त्या साईजमध्ये आपण याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर बघा, हा दिसायलाही सुंदर आहे आणि खायला पण खूप चविष्ट बनणार. बाकीचे राहिलेले पापडाचे पण आपण रोल बनवून घेऊ. तर तयार आहेत आपले कच्च्या आंब्याचे पापड. तयार आहे आपली रेसिपी कच्च्या आंब्याचे पापड. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. पुन्हा भेटूयात अशा चटपटीत आंबट गोड तिखट मजेदार रेसिपीसोबत. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.